नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. तर मित्रांनो, आता एक व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज पसरत आहे की संजय निराधार योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे. तर मित्रांनो, नेमकं खरं काय आहे तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर खरोखर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेत का किंवा कधी होणार आहे तर याची सुद्धा माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, नुकताच एक स्क्रीनवर आपल्याला हा मेसेज दिसत आहे आणि या मेसेज मध्ये सांगण्यात आलेलं आहे की पैसे जमा झालेले आहे. परंतु जर डेट जर बघितली आपण तर ही डेट फार जुनी आहे, त्यामुळे याहून असं कळते की पैसे जमा झालेले दिसत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या व्यक्तीने आपल्याला अशा प्रकारचा मेसेज टाकलेला होता व्हॉट्सअप ग्रुपला, तर त्या व्यक्तीला मी पर्सनली कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांना विचारलं पण आहे की नेमकं हे मेसेज टाकलेलं आहे तुम्ही पैसे जमा होण्याचा, तर ते आले का तुमच्या खात्यावर. तर तो व्यक्ती म्हणे खात्यावर तर आलेले आहे, परंतु मी म्हटलं मग किती पैसे आले, तर तो म्हणत आहे की 1600 रुपये आलेले आहे आणि दुसऱ्या बँकेत आलेले आहे. मी म्हटलं तुमचं संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते कोणत्या बँकेत जमा होतात. तर म्हणे सर माझी दुसरी बँक आहे, परंतु हे जुन्या बँक मध्ये पैसे आलेले. मग मी म्हटलं त्यांना की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे ज्या बँकेत आलेले आहे तर त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेत असेल तर ते पैसे होऊ शकत नाही. आणि ती व्यक्ती सांगत होतं की 1600 रुपये. साधारणतः आपल्याला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1500 रुपये दिले जातात, परंतु त्यांच्या खात्यावर 1600 रुपये आलेले आहे. तर ते इतर दुसऱ्या कोणत्या गोष्टीचे आलेले असावे. आणि मित्रांनो, याची मी शहानिशा पूर्ण केलेली आहे. आणि यानंतर मित्रांनो, जर आपण डीबीटीचं पोर्टल जर बघितलं तर साधारणतः संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वितरणाच्या वेळेस पोर्टल बंद असते आणि वेबसाईट सुरू नसते, त्याच्यावर कोणते काम होत नाही. तर अशा प्रकारचा मेसेज पण येतो. परंतु सध्या पोर्टल सुरू आहे, त्याच्यामुळे तिथे कोणताही पैसे ट्रान्सफरचे काम सुरू नाही. तर मित्रांनो, सदर व्यक्तीला मी ज्यावेळेस विचारलं की मला स्क्रीनशॉट टाका, तर अजूनपर्यंत त्या व्यक्तीने मला स्क्रीनशॉट सुद्धा टाकलेला नाही. याचा अर्थ इतर सगळ्या निराधार बांधवांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न होता. त्याच्यामुळे मित्रांनो, निश्चिंत राहा, मी आपल्याला वेळोवेळी सगळी माहिती आणि अपडेट देतो. आपल्याला आपल्या खात्यावर सोमवारपासून हे पैसे जमा होणार आहे. अर्थात सोमवारची 8 तारीख आहे. 8, 9 आणि 10 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती. कोणत्याही अफवेला बळी पडू नका आणि चिंता करू नका. सोमवारपासून आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणारच आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.